मध्येच असं काहीतरी बोलता विचारता की मी बधीर होऊन जातो. काय उत्तर द्यावं मला काहीच सुचत नाही. कधी चहा सुद्धा बनवला नाही मी. पण काही नाही ग, अंगावर पडलं ना की आपोआप येतच. पण ना तू इथं काही केलं नाहीस तरी चालेल. अगं तुला ऑफिस सांभाळायचं असतं ना. घरात काय ग, मी आहे, ज्योती आहे, मोनिका आहे. तू माझी काळजी करतोयस ना इथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या मुलीची काळजी करण्याची काहीच गरज नाही. मला एक्सप्लेनेशन नकोय. माझ्या डोळ्यांवर पूर्ण विश्वास आहे. दिसतं तसं असतंच असं नाहीये. आता हा अभि घरी जाईल आणि आई बाबांना एकाचं 2 करून सांगेल. माझी वाट पुरती लागली. मी तुझ्या अल्बम वरती 1.25 करोड रुपये गुंतवलेले आणि ते काही फक्त तुझ्या गाण्याच्या जोरावरती परत मिळणार नाहीयेत. म्हणजे मला सुद्धा सांगता येणार नाहीत अशा गोष्टी असतात तर तुझ्या मनात. आणि अशी कोणती गोष्ट आहे माझ्या बाबतीतली की जी तुला माहित नाहीये? पण माझ्या खेरीज तो दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. आई बाबांना विचारल्याशिवाय तू कोणताही निर्णय घेणार नाहीयेस. मोठं सुसंस्कारित कुटुंब ना. आपली मुलगी लग्न करून परस्पर ह्यांच्या घरी गेली तर साधा फोन करून कळवताही नाही आलं का त्यांना आपल्याला? अभि अरे मी तुला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय पण तू काय ऐकत नाहीयेस माझं. काय एक्सप्लेन करणार आहेस तू? मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते खोटं होतं हे तू पटवून देणार आहेस? अभि अरे काही एक ऐकायचं नाहीये मला. त्या सरगम मॅडमनी तुला 75 लाख रुपयांचा फ्लॅट दिला आणि घर सोडून तू तिथे राहायला गेलास तेव्हाच मला संशय आला. अरे तू विचार करतोय तसं खरंच काही नाहीये. त्या मॅडम खूप प्रोफेशनल आहेत. हो कळतंय मला. म्हणजे प्रोफेशनल लोकच असं करतात. पुरुष बायका ठेवतात, हिने तुला ठेवलं. अभि हे बघ सागर, हे सगळं बंद कर आणि हे विसरू नको की तुझी सरगम मॅडम माधुरीची मावशी आहे. तुमची जी भानगड सुरू आहे ना, मी अजूनपर्यंत माधुरीला काही सांगितलेलं नाहीये. याचा अर्थ असा होत नाही की तिला काही कळणार नाही. अरे अरे तुम्ही सेलिब्रिटी आहात आणि तुमचं लफडं जर उद्या पेपरमध्ये छापून आलं ना तर आमची नाचक्की होईल. म्हणजे तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि आईबाबांचं काय होईल त्याची कल्पना आहे तुला? आणि माधुरी, तुला वाटतं माझा आणि माधुरीचा संसार टिकून राहील? स्वतःची हौस राखण्यासाठी तू घर उद्ध्वस्त करतोय सागर. अरे अरे ज्योतीचं लग्न व्हायचंय अजून. मोनिका पण आहेच. त्यामुळे तू ही थेर बंद कर. कॉन्ट्रॅक्ट साईन केलाय ना, त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये माझ्याशी लफडं ठेवावं लागेल असं तर लिहून नाही घेतलं ना त्या सरगम मॅडमनी. त्यामुळे प्लीज हात जोडतो तुला. मग मोनिका, कसं काय चाललंय तुझं? कुठे काय चाललंय वहिनी? जॉब शोधतीये.
असं नुसतं बसून राहणं बरं दिसत नाही. आणि प्लीज मला या वहिनी बिनी बोलायचं सोडून दे, कसं तरी वाटतं. आणि बाय द वे मी तुझ्याच वयाची आहे. बरं, तुझं कसं काय चालू आहे? आणि काय ग, लग्नानंतर कुठे बाहेर फिरायला वगैरे गेला नाही? जायचं कुठेतरी. काय फिरायला जाणार? तुला माहिती आहे ना आम्ही कशा परिस्थितीत लग्न केले. मूडच नाहीये ग कसला. पण आता सगळं कूल आहे ना, मग आता जा. कसलं कूल? अगं एका फ्लॅटचं काम हाती आलंय, म्हणजे महिनाभर त्याच्यातच जाणार. हा आता दुसरं काम येईल, पण असं काम आहे ना, हे काम लेबरवर नाही ग सोडतायत. प्रत्यक्ष तिथे उभं राहावं लागतं आम्हाला. आणि आता या फील्डमध्ये पण खूप कॉम्पिटिशन आहे. सगळ्यात महत्वाचं काय, नाव जर खराब झालं ना तर पुढची कामं नाही ग मिळणार. ते पण बरोबर आहे म्हणा. मम्मी पप्पांचा आमच्या लग्नाला विरोध होता. हट्ट करून मी लग्न केलं आणि त्यांना ठासून सांगितलंय आम्ही आमच्या पायावर उभे राहून दाखवू. मग त्यासाठी प्रयत्न नको करायला? आणि खरं सांगू का, अवीला तसं फारसं या फील्डमधलं माहिती नाहीये ग. तो नवीन आहे, त्यामुळे बरीच जबाबदारी माझ्यावर आहे. आणि आम्ही ठरवलंय व्यवस्थित बँक बॅलन्स झाल्याशिवाय हौस मौस काहीही करायची नाही. अगदी पुढची 3 वर्ष मुलंही होऊ द्यायची नाहीत असं आम्ही ठरवलंय. माधुरी, मला तुझ्याशी काही बोलायचं. अरे बोल ना. सिक्रेट आहे वाटतं. फक्त वहिनीलाच सांगणार का? मला नाही. ठीक आहे, मी निघते. सागर अरे बस ना. बोल. अरे सागर बोल ना. नाही, काही नाही. प्रेमाने सांभाळलेली आपली मुलगी जेव्हा अशी दूर जाते ना, तेव्हा काय वाटतं हे तुला आई झाल्याशिवाय नाही कळणार. पप्पा तुम्हाला एवढं वाईट वाटत असेल ना तर मला मुळे लग्नच नाही करायचं. अगं मला वाईट वगैरे काही वाटत नाही ग. हे बघ प्रिया, प्रतीक एक सुसंस्कृत गुणी मुलगा आहे. तो तुझा योग्य रीतीने सांभाळ करेल. सगळी सुख तुझ्या पायाशी लोळण घालतील याबद्दल मला शंकाच नाही. पण आपली मुलगी दूर जाणार आहे. यापुढे तिचं नाव आपल्याशी संबंधित उरणार नाहीये याबद्दल रुखरुख वाटणारच. पप्पा, मी प्रतीकला लग्नासाठी होकार देण्याआधी घातलेल्या अनेक अटींपैकी एक महत्वाची अट अशी
की मी माझं मूळ नाव मुळीच बदलणार नाही. लग्न झाल्यानंतर मुलावर आणि मुलीवर दोघांवरही जबाबदारी असते. इथे कसं तू हक्काने मला सांगतेस की नी कंटाळा आल्यानंतर आई मला जरा चहा दे, तसं लग्न झाल्यानंतर सासरी तुला कोणीतरी सांगणार असेल त्याची जबाबदारी तुझ्यावर असेल. त्याची एकट्याचीच नाही, त्याच्या घरच्या सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावर असेल. मम्मा, सासरच्या माणसांची कामं करायची, त्यांना जेवण द्यायचं, चहा द्यायचा, एवढ्यासाठीच लग्न करतात का ग? हा अविनाश म्हणजे तोच ना ग, माधुरीचा बॉयफ्रेंड, ज्याच्यासाठी तिने माझं प्रपोजल रिफ्यूज केलं. कठीण आहे. मग काय पाहिलं तिने या मुलामध्ये? पण तुम्ही त्याचा आत्ता का विचार करताय? नाही, मला फरक वगैरे पडत नाहीये आणि माझा इगो दुखावला अशातलाही भाग नाहीये. पण माधुरी आता माझी मेहुणी होणार म्हणून काळजी वाटते ना. लग्नच का केलं तुम्ही माझ्याशी? त्याचंही कारण तूच शोधून काढ. हो, असं काय करताय तुम्ही? प्रिया प्लीज. काय प्लीज? हे बघ, लग्न केलंयस ना माझ्याशी, मग गप पडून राहा ना. का पुन्हा पुन्हा माझ्याशी तू बोलायला येतेस? प्रतीकचा मला SMS येतो, फोन येतो, हे तुला माहितीये? नाही. त्याचा मला फोन येतो, असंच इकड तिकडच्या विषयावरच आमचं बोलणं होतं. हा, पण एक दोनदा तो मला म्हणाला, मला बाहेर भेटशील का? ताई, असं तर नाही ना की अजूनही तो तुझ्यातच इंटरेस्टेड आहे? पण तुझ्याशी कॉन्टॅक्ट करता यावा म्हणून त्याने माझ्याशी लग्न केले. प्रिया, अगं तू असा विचार कसा करू शकतेस? नाही ताई, म्हणजे असंच असणार बघ, असंच असणार. कारण मागे त्याच्या पर्सनल डायरीमध्ये मला तुझा फोटो सापडला होता. सागर, हा काय प्रकार आहे? तुझे आणि सरगमराव मॅडमचे असले फोटो पेपरला काय चाललंय काय? बाबा, मला खरंच काही माहिती नाही हो. म्हणजे
हे सगळं कम्प्युटरवर क्रिएट केलं गेलंय आई. खोटं आहे. खोटं बोलतोय हा. मागे एकदा मी याच्या फ्लॅटवर याला भेटायला गेलो होतो तेव्हा मी स्वतः या दोघांना अशा अवस्थेत पाहिलं होतं. अरे मग तू तेव्हाच का नाही आम्हाला सांगितलंस? ह्याचं गाणं बंद करून ह्याला घरात आणला नसता का? कोणत्या तोंडाने सांगणार होतो तुम्हाला? याने लाच सोडली, मी नाही. म्हणजे मी माझ्या तोंडाने तुम्हाला सांगू की सागरचं माधुरीच्या मावशी बरोबर लफडं सुरू आहे म्हणून? तेव्हाच बजावलं होतं याला की आवर स्वतःला की आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून. पण नाही ऐकलं माझं. आता ती माधुरी माहेरी गेली आहे, तिच्यापर्यंत ही न्यूज पोचणारच आहे 100%. असला निर्लज्ज धीर जर घरात असेल तर ती येईल का आपल्या घरात? हे बघा खरंच तसं काही नाही. हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. माझा अल्बम प्रमोट करण्यासाठी, मला प्रमोट करण्यासाठी लोकांनी DVDs VCDs घ्याव्या, त्यावर लोकांच्या उड्या पडाव्या म्हणून हे सगळं करण्यात आलंय. त्याच्याशिवाय माझा त्यांचा काही संबंध नाही आहे. कसं समजवू तुम्हाला? सरगमराव मॅडमनी आतापर्यंत माझ्या अल्बमवर 1.25 कोटी रुपये गुंतवले. त्या पक्क्या बिझनेस वुमन आहेत. त्यांना मीडियाही माहिती आहे. आणि आजकाल मोठमोठे स्टार स्वतःचे सिनेमे हिट करण्यासाठी स्वतःविषयी खोट्या वावड्या उठवतात. त्यामुळे लोक त्यांचे सिनेमे बघतात आणि पहिल्या आठवड्यातच खूप मोठं कलेक्शन होतं पैशांचं. तसंच काही सरगमराव मॅडम माझ्यासाठी करणार होत्या, मला प्रमोट करण्यासाठी. अरे खड्ड्यात गेलं तुझं प्रमोशन. हे असले धंदे करता प्रसिद्धी मिळवण्यासाठी, स्वतः बरोबर स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा बदनाम करता. अरे हे असले धंदे करायचे होते तर मग तू गायक कसला? म्हणून सांगत होतो तुला, या क्षेत्रात पडू नकोस. हे क्षेत्र आपलं नाही. आपण खूप साधी माणसं. हे बघ, आपण क्षणभर विश्वास ठेवूया की तू बोलतोयस ना ते खरं आहे. हे सगळं काय आहे ते खोटं आहे. पण हे सगळं कुणाला सांगणार आहोत की हे सगळं आहे ते खोटं आहे म्हणून? आणि माधुरी आणि त्या मॅडम त्यांचं नातं काय तुला माहिती आहे ना? मग तेव्हाच सांगायचं होतं मी हे असलं काही करणार नाही म्हणून. याला कुठे पडली आहे कुणाची? तुम्ही मारा, काही करा, मला फक्त मोठं व्हायचं आहे. ऑडिशनच्या नावाखाली आईच्या दागिन्यांवर डल्ला मारणारा हा मुलगा, हा कशाला कोणाचा विचार करणार आहे? आपण सगळे मेलो, आपल्या शरीराची लाकडं झाली, तरी हा आपला अंत्यविधी करणार नाही. अशा त्या सरगमराव मॅडम कडे जाऊन आपण स्वतः शहानिशा करून घ्यायला हवी. कसली शहानिशा करून घेणार आहात? त्याचीच की ते फोटो खरे आहेत की कम्प्युटरवर क्रिएट केलेले आहेत. त्याला काय सिद्ध होईल? काय नाटकं चालू आहेत मला कळत नाहीये. अगं कोणावर विश्वास ठेवू मी? प्रतीकवर का तुझ्यावर? बालवयाची पहाट तिला आनंदाचे रंग